मित्रांनो, हे धाराशिव वराग रोड मार्गे राघुचीवाडी येथील पेट्रोल पंपाच्या अलीकड जे डोंगर भाग आहे त्या डोंगर भागामध्ये हे आपण बघू शकता. समोर एक व्यक्ती आहे. हे व्यक्ती सुमारे 1 महिना झाला हा व्यक्ती रोज संध्याकाळी इथे येऊन कंटिन्यू येत आहे. इथे असे माहीत झालेले आहे की हे इथे झोपतात आणि ही टाइम तुम्ही बघू शकता. मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस चालू असताना हे त्या माणसाची काय जी एवढी मजबुरी आहे ते जर हां तेच म्हणायला लागलो. उगाच तुम्ही परेशान होऊ नका, बसू नका, असं बरं वाटत नाही आम्हाला पण. हो, कसं आहे, पावसाळ्याचे दिवस चालू आहे, ते निसर्ग वातावरण परत आपलं हे झालेलं आहे. असं आहे का? तरी पण काळजी घ्या मामा, असं नका बसू. तुमची काय असेल सांगायचं असेल तुम्हाला तर सांगा, आम्ही मदत करू. काय म्हणतो बघ? हा, ते कसं म्हणतात डोंगर. बरं बरं बरं, चालतंय. तुम्ही या, काळजी घ्या. या, असं बसू नका बरं का मामा. हां हां, चालतंय, काळजी घ्या. जेवण बिवण का? हां, तरी पण या गावात, तिकडे या गावाकडे, असं बसू नका बरं का. हां हां. नमस्ते मित्रांनो, मासिक उस्मानाबाद नगरीची खबर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जे हे मी व्हिडिओ आत्ता जे टाकलेला आहे, या व्हिडिओमध्ये एक अनोळखी व्यक्ती धाराशिव शहराचेच राहणार आहेत असे सांगण्यात येत आहे. ते व्यक्ती जे आहेत, किमान 1 महिना झाला मित्रांनो. 1 महिन्यातून ते व्यक्ती रोज संध्याकाळच्या टायमाला धाराशिव शहरापासून 2 किलोमीटर दूर असलेले राघुचीवाडी या गावाशेजारील जे पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपाच्या अलीकडे एक डोंगर भाग आहे. त्या डोंगर भागामध्ये हा व्यक्ती रोज संध्याकाळीच्या टायमाला 7 वाजेच्या सुमारास हे तिथे बसलेले असतात. आणि दुसऱ्या लोकांकडून पण आपल्याला अशी माहिती मिळत आहे की हे जे व्यक्ती आहेत ते व्यक्ती ते मुक्कामसुद्धा तिथेच डोंगरावरती करायला लागलेत, हे असे आपल्याला ऐकू येत आहे. आणि पहिल्यांदा तर मित्रांनो, मला लोकांनी जे सांगितले त्याच्यावरती मी जाऊन तिथे बघितले तर ते व्यक्ती तिथेच होते. तरी माझा सांगण्याचा उद्देश आहे की हे जे व्यक्ती आहेत, हे व्यक्ती मानसिक संतुलनाच्या आजार असेल किंवा वेडापण असेल, जे पण काही त्यांची प्रॉब्लेम असेल, त्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी जे हे असे भटकत आहेत. तरी हे भटकण्याचे, हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये असले भटके चाले करत फिरायचं हे खूपच कठीण आहे मित्रांनो. आणि हे जे आहे, असे जे व्यक्ती फिरत आहेत ह्यांच्यावरती आता ऑब्जेक्शन कोण घेणार? तरी माझी एकच कळकळीची विनंती आहे, धाराशिव शहरामध्ये जरी कोणी ह्यांचे ओळखीचे असतील तरी त्यांनी तिथे जाऊन संपर्क साधावा. आणि हे व्यक्ती जे असे फिरत आहे, जेणेकरून हे पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा आपले रेनकोट डोक्यावरती घेऊन त्या डोंगरावरती, डोक्याचा परिणाम त्यांना असल्यामुळे ते त्या परिणामामुळे तिथे तसे जाऊन बसत आहे. तरी माझी सगळ्यांना एकच विनंती आहे, जे पण ओळखीचे असतील त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा.